तुम्ही आता मग शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे मी लास्ट टाइम एका एरियामध्ये गेलो होतो. आता झालंय कसं बरं का, शेतकरी फार आता सुशिक्षित झालाय. शिकत झालं. हा, पण त्याला काय होतंय की बाकीच्या गोष्टींमुळे थोडं शेतीच्या म्हणजे कसं की उत्पन्नाला त्याच्या हातात बाजारभाव नाही. त्याच्यामुळे एक तो अडचण येते. बाजारपेठ त्याला म्हणजे नॉलेज त्याचं शून्य आहे. राईट. हा, मग त्याच्यामुळे त्याचं खरं नुकसान होते शेतकऱ्यांचं. नाहीतर आता भविष्यात आहे ना, शेती काय वाढणार नाही. लोकांनी शेतीच करावी. माझा तर पूर्णपणे व्यवसाय एकदम शेती. पण मी आनंदाने सांगतो की मी एकदम खुश आहे. चांगलं जीवन जगतो आणि स्टँडर्ड जीवन जगतो. खूप प्रांजळ मत होतं शेतकऱ्यांविषयी की शेती सगळ्यात चांगली आहे आणि ते गेली कित्येक वर्ष शेती करतात आणि ते या लाईफ मध्ये लय खुश आहेत. अगदी खुश आहे मी मनापासून खुश मनापासून खुश आहे. आहेत. मी स्टँडर्ड लाईफ जगतो. हा 20 वर्षापासून इशी लावून हिंडतो. हा म्हणजे शेतीत म्हणजे सुख आहे आणि तो मनचा मालक आहे. हा, हे लय महत्वाचं आहे. आणि भविष्याच्या पिढीने सुद्धा काय होतंय बरं का, पिढीने आता शेती केली पाहिजे. पण आज का किती जमीन असली तरी नोकरी मिळत नाही. त्याच्यामुळे त्याला नोकरीच्या शोधात एक जावं लागतंय. तो पॉइंट लय महत्वाचा आहे. हा, म्हणजे तुम्ही आता किती माझी शिकलेला असाल. मुलं 2 इंजिनियर आहेत. हा आता एकाच आमच्यात खूप इच्छा होती की शेती करायची. हा. पण म्हणलं हिथं थांबलं हा. की लग्नाचा प्रॉब्लेम इश्यू होतोय. अच्छा. मग त्याच्यामुळं लागलेत. आता माझी दोन्ही मुलं IT कंपनीत आहेत. हा माझी मुलगी बी इंजिनियर होती. ती